सध्या आपल्यापैकी बऱ्याच जणांची दिनचर्या एकतर बैठी असते किंवा दिवसभर दगदग धावपळ असली तरी एका ठराविक प्रकारचीच असते, ज्याला मोनोटोनस लाईफस्टाईल म्हटलं जातं. याचा परिणाम म्हणून आपल्या शरीराला दिवसेंदिवस अधिक जडपणा येतोय असं वाटतं. छोट्या छोट्या कामासाठी तंत्रज्ञानाची मदत घेतल्यामुळं आपल्या रोजच्या आयुष्यात सगळ्या शरीराच्या हालचाली होतील अशी कामं सध्या आपल्या वाट्याला येतच नाही आहेत. टू व्हीलर, फोर व्हीलर किंवा प्रवासाच्या अनेक सोयीसुविधा यामुळे पायी चालणं किंवा सायकलिंग हे काही होत नाही. मैदानी खेळ नाही, झाडावर चढणं, धावणं, पळणं, उड्या मारणं हे काही नाही. या सगळ्यांचा परिणाम म्हणून आपलंच शरीर आपल्याला जड होतं की काय असं सतत वाटत राहतं. उठता बसता हा जडपणा आतून जाणवत राहतो. मसल्समध्ये सुद्धा ना एक जाड लेप लावल्यासारखं वाटत राहतं किंवा घट्ट कापडानं बँडेजनं बांधले असं सेन्सेशन येत राहतं. हा जडपणा आपल्या पुढच्या अनेक आजारपणांना आमंत्रण देत असतो. या जडपणामुळे उत्साह वाटत नाही, काहीच करायला नको वाटतं, थोडं काम केलं तरी थकायला होतं. अगदी आवडीच्या जरी गोष्टी असल्या तरी त्यात थोडंसं शारीरिक कष्ट होत आहेत म्हटल्यावर ते सुद्धा करायला नको वाटतं. हा जडपणा मग जाडपणामध्ये रूपांतरित होतो. नियमित व्यायामामुळे हा जडपणा कमी होतो. पद्धतशीर व्यायामामुळं आपलं शरीरानं जरा जागं केलं जातं. पेशींना, स्नायूंना आपलं काम करायला भाग पाडलं जातं. सांधे मोकळे होतात, रक्तप्रवाह वाढतो आणि हलकेपणा यायला लागतो. हलकेपणा आला की ॲक्टिव्हनेस वाढतो, मूडसुद्धा अगदी छान राहतो. थोडक्यात व्यायामामुळे शरीरातलाच नव्हे तर मनाला आलेली सुद्धा मरगळ झटकली जाते आणि मन हलकं होऊन जातं.